सेन्सिबल क्रिकेट खेळतोय रोहित शिंगवी. सुंदर असा टोललेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर गोलंदाजी सौरभ काटे यांच्याकडनं. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये सौरभ काटे यांनी. पाहूया शुभम वाघ काय करतोय आपल्या संघासाठी. समोर आहे तो आयकॉन ऑफ द आयकॉन रोहित शिंगवी. हा एकच 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 ओव्हर. याच ओव्हरला तुम्हाला 2च फिल्डर ठेवावं लागणार आहेत. सुंदर असा पटका टोलवलाय तो रोहित शिंगवे यांनी. रोहित शिंगवे यांच्या षटकारांची सुरुवात म्हणावी लागेल याला. पहिलाच आलेला रोहित शिंगवे यांच्या बॅटमधून आज सनकनीत षटकार. सुंदर सुंदर असं क्षेत्र रक्षण झालेलं यश कासलीवाल यांच्याकडून. 100 पैकी 100 गुण येते एफर्ट्सला यश कासलीवाल यांना. सेन्सिबल क्रिकेट चोरटी धाव. याच धावेबरोबर धाव संख्या झाली आहे ती 10 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत शुभम वाघ. एक षटकारानंतर ही सुंदर गोलंदाजी करून फक्त 7च धावा खर्च केल्यात. एक षटकार देऊन फक्त एकच सिंगल रन दिलाय त्यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 धावा. खराब चेंडू, वाईड चेंडू. सुंदर असा झेल, सुंदर असा झेल घेतलाय तो प्रणित घोडके यांनी. रोहित शिंगवी पुन्हा टर्फ मध्ये तुमचा राग दाखवायचा नाही, गेम मध्ये तुमचा राग दाखवा. सुंदर टोलवलेला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोहित उजागरे यांनी मारलेला हा चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या झाली ती 16 धावा.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत प्रणित घोडके, पण आता कॅच मिस केलाय तो मोहित उजागरे यांचा. किती महागडा ठरणार हा कॅच हे बघावं लागणार आहे. सुंदर महागडा ठरताना दिसतोय तो कॅच. मोहितने मारलेला षटकार, या षटकारावरती धाव संख्या झाली ती 3 षटकामध्ये 22 धावा. गौरव शहा यांना आता बॅटिंगची धुरा सांभाळावं लागणार आहे. सौरभ काटे, हा बीटचा आवाज नाहीये, सौरभ काटेंच्या चालण्याचा आवाज आहे. टपाक 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 टपाक. सुंदर असा टोलवलाय चेंडू, गेलाय तो सीमा पार. चौकार शुभम वाघ यांच्याकडनं मिसफिल्ड. सहसा बघायला मिळत नाही ही मिसफिल्ड, पण आज काहीच गुड मॉर्निंग झालेलं नाही वाटतं शुभम वाघ यांचं. यश कासलीवाल आणि गौरव शहा हे खूप टुर्नामेंट्स मध्ये एक संघात असतात, पण आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत दोघे. हा दोघांचाही सामना बघण्यासारखा असणार आहे. नो बॉल, नो बॉलचा डिसिजन दिलाय तो अंपायरने. फ्री हिट मिळते ती मोहित उजागरे यांना. पाहूया फ्री हिटचा फायदा उचलतोय का मोहित. सुंदर सुंदर असा चौकार लगावलाय मोहितने फ्री हिट वरती. याच चौकारावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावांवरती. अजूनही 2 वाईट चेंडू. एका चौकारानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा टोलवला आहे, पण एका धावात समाधानी राहावं लागणार आहे मोहित याला. यश कासलेवाल यांचा शेवटचा चेंडू, पाहूया काय करतोय गौरव. सुंदर असा टोललेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्र रक्षण शुभम वाघ यांच्याकडनं. आणि विकेट, खूपच बेकार गेलेली ही मोहित यांची विकेट. बॉल चालू होता, अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. बॉल डिक्लेअर दिलेला नव्हता, अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. मोहित उजागरे खूपच सौरभ काटे, किरीस का सुनेगा गाना. धावसंख्या अतिशय मंद गतीने चालू आहे. फक्त 35 धावा झाल्या आहेत 4 षटकांनी 1 चेंडू नंतर. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न होता गौरव शहा यांचा, पण काहीसा मिस केलाय.
गौरव शहा यांना हात कळत नाहीये. अथर्व थोरात यांचा खूपच सुंदर गोलंदाजी करतोय अथर्व. सुंदर असा टोलवलेला हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार. या चौकाराबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 39 धावा. सुंदर असा टोललेला चेंडू. गौरव शाह, वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती गौरव शाह यांची. वाईल्ड कार्ड एंट्री सारखाच परफॉर्मन्स, वाईल्ड कार्ड परफॉर्मन्स गौरव शहा. चौकार. गौरव शहा यांची बॅट आत्ताशी कुठं थोडी उशिरा का होईना पण चालू झालेली आहे. या चौकाराबरोबर धाव संख्या झाली ती 70 धावा. सौरभ काटे गोलंदाजाला म्हणतायत किरीस का सुनेगा गाना. सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 76 धावा. इनिंग मधला फक्त एकच चेंडू शिल्लक राहिला आहे. एक चेंडू तर काय करतोय गौरव, काय करतोय तन्वेश, बघण्यासारखं असणार आहे. 5 चेंडू 17 धावा खर्च केल्यात तन्वेशने. वाईड चेंडू. सुंदर असा झेल बाद. गौरव शहा शेवटच्या पहिला चेंडू फुलटॉस आणि पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार. दुसरा चेंडू आणि लगेच चौकार. 2 चेंडू 10 धावा. नो बॉल, नो बॉल. शुभम वाघ यांच्यासाठी बोनस फ्री हिट. नो बॉल. स्पीड 77. सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार, षटकार. 3 चेंडूत 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार आल्यासारखा आहे. 3 चेंडूत 18 धावा. खूपच महागडी ठरणारी ही ओव्हर. लो स्कोर गेम असताना अशी महागडी ओढ म्हणजे आत्महत्याच. मोहित उजागरे यांच्याकडून झालेली मिसफील्ड, सुटलेला कॅच अतिशय उत्कृष्ट कॅच झाला असता. अभिनंदन भन्साळी यांच्याकडे हातात कॅच होता अभिनंदन भन्साळी यांच्या.
खूपच सुंदर असा चौकार ठोकलाय शुभम वाघ यांनी. जर्मनीवरनं ते बॅटिंग शिकून आलेले आहेत. जर्मनीची बॅटिंग ही भारतातल्या प्लेयरला कशी समजणार? शुभम वाघ. सौरभ काटे फ्रॉम झिम्बाब्वे. सौरभ काटे, किरीस का सुनेगा गाना. अहमद अली खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग करतो. सौरभ काटे यांची थोडीशी चेष्टा झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सौरभ काटे. आयकॉन सौरभ काटे. आता हाच माझा राग ते फलंदाजीतून दाखवणार आहे. रोहित शिंगवी, वेळेच्या अभावी मॅच लवकरात लवकर सुरू करून घ्या. दिशाहीन गेंदबाज, टर्फच्या बाहेर पडलेला तो चेंडू. सोन झेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस ड्रॉप मॅच लॉस. सुंदर असा पटका. सौरभ काटे यांचा कॅच तुम्ही ड्रॉप करू शकत नाही. आयकॉन आहेत ते, आणि तीच आयकॉन परफॉर्मन्स दिलाय. पुन्हा एकदा दिशाहीन वाईट चेंडू. नॉट आउट. खूपच क्विक आहेत रोहित शिंगवी फील्ड मध्ये, पण बॅटिंग मध्ये थोडीशी जादू दाखवू शकलेली नाहीयेत. सौरभ काटे आता आपली जादू दाखवत आहेत. शुभम वाघ, जर्मनी रिटर्न शुभम वाघ. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. जर्मनीवरनं बॅटिंग शिकून आले, बॉलिंग शिकून आले, फिल्डिंग ही आता खूपच उत्कृष्ट करतायत. सुंदर असा पटका जातो सीमा पार, षटकार. पहिला गडीगार. हा मोमेंट शिफ्ट होतोय की काय? अजूनही मॅच खूप लांब आहे. रोहित शिंगवी यांनी जर मोमेंट टिकून ठेवला तर मॅच अजूनही लांब नाही. हा सामना बघण्यासारखा असणार आहे. आयकॉन रोहित शिंगवी वर्सेस आयकॉन सौरभ काटे. पाहूया रोहित शिंगवीची फिरकी कामा येते की खूपच सेन्सिबल क्रिकेट सौरभ काटे यांच्याकडनं. खूपच सुंदर गोलंदाजी रोहित शिंगवे यांची. नो बॉल. 76. मोमेंट शिफ्ट करण्याचा काटे यांचा प्रयत्न राहील या फ्री हिट वरती. यश कासलीवाल त्यांना बॉल कुठून कसे फिरतायत ते समजून सांगतायत. यश कासलीवाल खूपच
सौरभ काटे यांच्या समोरचा फ्री हिट आणि सौरभ काटे हे सोडू शकत नाही, तर बॉल सीमा रेषा पार पाठवलाय त्यांनी. सुंदर कमबॅक रोहित शिंगवे यांचा. याच एका धावेबरोबर धाव संख्या झाली ती 45 धावा. यश कासलीवाल वर्सेस रोहित शिंगवे बघण्यासारखा सामना असणार आहे. अवित्री संघाकडून बऱ्याच टुर्नामेंट्स खेळल्यात या दोघांनी, पण आता प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे. सेन्सिबल क्रिकेट. 6 आल्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतायत मॅचला. सौरभ काटे ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे रोहित शिंगवे यांचा. 46 धावा लागल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. पाहूया काटे काय करतोय आपल्या संघासाठी. नो बॉल. रोहित शिंगवे यांचा दुसरा नो बॉल आहे हा. सुंदर बॉल टाकलाय, प्रीटला चकावलाय. ओव्हर चेंज. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 47 धावा. आता 24 धावांमध्ये फक्त 31 धावांची गरज आहे. यश कासलीवाल आणि सौरभ काटे हे जर दोघं शेवटपर्यंत टिकून राहिले तर ही मॅच कमीत कमी 1 ते 2 ओव्हर मध्येही संपवू शकतात. पण समोरची गोलंदाजी काही कमजोर नाहीये. स्वतः ऋषिकेश पारिक आलेले आहेत. सध्या पारिक कुटुंब खूपच चांगला परफॉर्मन्स करताय टर्फ क्रिकेट मध्ये. सुंदर असा फटका टोलवलाय तो. चौकार. या चौकारामुळे आता विजेता होऊ शकतो काय. यश कासलीवाल अवित्री संघावर भारी पडतोय. दिलाय ठेवून तो षटकार सीमा पार. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 57 धावा. नो बॉल आणि या नो बॉलवर आलेला हा षटकार मिळतोय तो फ्री हिट. आता फक्त 14 धावांची गरज. या षटकात सामना संपतोय की काय अशी चिन्ह दिसत आहेत. नाही नाही पण झालेला आहे यश कासलीवाल. वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. सौरभ काटे लहान मुलं बघून पाळा तुम्ही. तुमच्या पायाखाली एखादा लहान लेकरू आलं तर तो चिरडल्या जाईल, भरडल्या जाईल. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 70 धावा. आता फक्त लागताय त्या 18 चेंडू मध्ये 8 धावा. यश कासलीवाल किती चेंडूत हा सामना संपवतायत हे बघण्यासारखं असणार आहे. अवित्री संघाचा फर्स्ट प्रेफरन्स होता यश कासलीवाल. अवित्री संघाचा फर्स्ट प्रेफरन्स असून सुद्धा स्वतः ऑप्शन साठी बसला होता यश, पण स्वतःलाच स्वतः घेऊ शकला नाही अवित्री संघाकडनं. खूपच सुंदर असा चौकार. या षटकात ही मॅच संपते असं चिन्ह दिसतंय. सुंदर उडालेला झेल. गौरव शहा यांनी सोडलेला हा झेल.
ऋषिकेश पारिक हे एकमेव पारिक आहेत की जे या टुर्नामेंट मध्ये चाललेले नाहीये. अमय पारिक आणि एकमेव पारिक रे. चौकार आणि संपलेली ही मॅच. आयकॉन सौरभ काटे विजयी.